आमने म्हशी वाण लोट्या आणि तुम्हाला याला गाभण नुसतं कामाला लागा कार्यकर्त्यांनो। जिल्हा बँक माझ्याकडे, मार्केट माझ्याकडे, फेडरेशन माझ्याकडे, सगळं उरली सुरली छोटीशी ग्रामपंचायत ती पण माझ्याचकडे। आताच कुठला मेळावा झाला, काय आव्हान होतं म्हणे कार्यकर्त्यांनी कामाला लागा, कार्यकर्त्यांनो कामाला लागा, जोमाने लागा, जिल्हा परिषदची तयारी वगैरे। नुसतं कामाला लागा कार्यकर्त्यांनो। जिल्हा बँक माझ्याकडे, मार्केट माझ्याकडे, फेडरेशन माझ्याकडे, सगळं उरली सुरली छोटीशी ग्रामपंचायत ती पण माझ्याचकडे। तुम्ही फक्त कामाला लागा। अहो लोकांच्या दोन दोन पिढ्या चालल्या गेल्या। बापाची पिढी यासाठी गेली झेंडे लावण्यामध्ये, पक्षाचे किंवा यांचे जोरे उचलण्यात। यांना बापाची अपेक्षा होती आज पद भेटेल, उद्या तिकीट भेटेल, परवा ठेका भेटेल, काही नाही हो झेंडे लावण्यात जोरे उचलण्यात आयुष्य चाललं गेलं। दुसऱ्याचं बिचारा मला नाही भेटलं, माझ्या पोराला भेटेल, त्या पोऱ्याचं आयुष्य चाललं आता पक्षाचे झेंडे लावण्यामध्ये किंवा जोरे उचलण्यामध्ये। पण तिकीट, पद, वाटप, सत्ता, ठेका आला की घर। कार्यकर्ते वाऱ्यावर, तुम्ही फक्त कामाला लागा। पण हे जास्त दिवस चालणार नाही। म्हणजे आमने म्हशी वाण लोट्या आणि तुम्हाला याला गाभण हाय चालवणे आता लोक देखील राहणार। आता फक्त एक काम करा दादा, एक बोर्ड बघायला माझी पित्तयना, सोनाना, चांदीना, प्लॅस्टिकना, नाही तर कसा बी गवतला काढीना माझी शब्द लिहिले याच्यात कायम। आता माझीच राशात आई बाकी ते धनंजय सोनारना बी आणि लोकांना बी। कारण लोकांचे काही नाही कार्यकर्ता वारा जोडेना, एकदम जोडेना। तिकीट नका घर वल्ला जार, अजून बाळे बी फुटेल नीत दाढी बिशिले। तो युवा नेता जिल्हा परिषद मतदारसंघाचा आणि त्या बिचारा कर्तबगार कोणीच नाही तडे। एक कार्यकर्त्याला इशारा नाही हो भाऊ तिकीटले शिका, तू वरा शिका, तरी अख्खी जिंदगी चालली की बिचारांची झेडाला आमा। पण त्याला नाही इशारा, हो वल्ला जार युवा नेता जिल्हा परिषद मतदारसंघाचा। तिथं किती मुरब्बी लोक आहेत हो, कर्तबगार लोक आहेत, पैसा टाकू शकणारे लोक आहेत, लढणारे लोक आहेत, पळणारे लोक आहेत। तुमच्यासाठी मार खाल्ला, शिव्या खाल्ल्या, झेंडले लोकांच्या शिव्या खाल्ल्या, झेंडे लावले, रात्र पळाले, पक्ष वाढवला। तुम्ही जेव्हा अडचणीत होते, बरबाद होते, गोरपडे सर सांगता ना, तुम्ही रडत होते, भीक मागत होते, पैसा नाही शेवटले, तेव्हा या कार्यकर्त्यांनी, या नेत्यांनी झोळी धरली, गल्लोगल्ली फिरले, पैसे गोळा केले, मतं गोळा केले, तेव्हा तुम्ही लॉटरी लागली दादा। लोकांची इसरियात तुम्ही विसरू नका त्या दिवस रडत तुम्ही भीक मागत अक्षरशः। आणि त्या कार्यकर्ता वारावर हो बिचारा, त्यासली इचारा तर खरी जिल्हा परिषद लढ शिका, ग्रामपंचायत लढ शिका, पंचायत समिती लढ शिका, काही नाही हो। तिकीट नका घाल धर्मा, तिकीट नका टाक खिसामा। अरे लोक देख रहे दादा, सरकडाला काम चालू आहे, सरकडल्या तुम्ही आले करा शेवटलंय। आता माझी परफेक्ट माझी हाय, मला शब्द खरा ठरणार नाही, मग बोलतात मला दोन वरीच राहतात फक्त आले। हा शब्द खराच ठरेल, कारण तुम्हाच कार्यकर्ता नाराज आहेत। ते मला म्हणतास दादा काय स्पष्ट बोलतोस, बापू काय स्पष्ट बोलतोस, बापू काय खरं बोलतोस। काही लोकांनी मला प्रश्न करा म्हणजे तुमले भीती नाही वाटत का त्या सत्ता माहीत। मी लोकांनाही सांगतो, दादांना पण सांगतो, सगळ्यांना सांगतो, 2007ला मला कॅन्सर झाला। मी कॅन्सरला हरवलं, कॅन्सरला पराभूत करणारा माणूस आहे। 35 वर्ष मला दारू माझी मैत्रीण होती, तिला लात मारलं, तिच्यावर घोडा करून बसलो, दारूला पराभूत केलं। माझ्यावर या आंदोलनामुळे, असं खरं बोलण्यामुळे खोट्यानाट्या केसेस झाल्या। हे लबाडचे विकास बखासारखे होते ना अधिकारी, कोणाचं बी ऐकून घे, राजकीयचा फोन आला का केस दाखल कर, केसेस दाखल झाल्या। हा खमक्या उभाच राहिला ताटमानेने, त्यामुळे कॅन्सरला हरवलं, दारूला हरवलं, अनेक केसेस आल्या तरी डगमगलो नाही। हे बोनस आयुष्य जगतोय, कशाला कोणाला घाबरू। आता नाही थोड्या वेळानं का मरण आहे ना मला, त्यामुळे मी मरणाला घाबरत नाही, कशाला घाबरत नाही। जे सत्य आहे ते मांडणार, जे खरं आहे ते बोलणार। त्यामुळे लोकांना सांगतो मी कशाला घाबरू कोणाला। मी या 3 लोकांना पराभूत केलं एवढं मोठ्या, त्यामुळे बोनस लाईफ जगतोय। कोणत्याही क्षणी मरणाला आनंदाने मरणार आहे, पण सत्य बोलणार, सत्य मांडणार, लोकहितवादी पत्रकार म्हणून माझी इमेज थेट कायम ठेवणार। धन्यवाद।